राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील नाना यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून या वाढदिवसास येणारा खर्च पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे जाहीर केले। निष्ठा आणि कर्तव्य म्हणजे आमदार आनंदराव पाटील नाना। छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनी त्याग, निष्ठा, सेवा असंख्य नाती सांभाळत 44 वर्षे समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून लोकमनात स्वतःची स्वच्छ प्रतिमा निर्माण करणारे राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील नाना यांचा आज 19 फेब्रुवारी रोजी वाढदिवस। परंतु वाढदिवस साजरा न करता काश्मीर येथील पुलवामा येथील अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना त्यांच्या वाढदिवसाचा खर्च देण्याचे त्यांनी जाहीर केले। अनेक मंडळी मोठ्या दिमागात आपला वाढदिवस साजरा करतात, पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा जोपासणारे नानांनी आपला वाढदिवस साजरा न करता जे जवान आपल्या रक्षणासाठी सीमेवरती आपल्या प्राणांची आहुती देतात, त्या परवाच म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी काश्मीर येथील पुलवामा येथील अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 42 जवान शहीद झाले। देशातील सर्व नागरिक प्रचंड तणावाखाली चिंतेत आहेत। याचकरिता नानांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले। तोच खर्च शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्याचे त्यांनी जाहीर केले। कोयना धरणात धरणग्रस्त झालेले आनंदराव पाटील यांचे कुटुंब महाराष्ट्राला प्रकाश जीवन देणाऱ्या कोयना धरणाला आपली 365 एकर जमीन दिली। कराडजवळ विजयनगरला त्यांचे स्थलांतर झाले। आनंदराव पाटील यांचे वडील कैलासवासी राघोजी भैरव पाटील हे परिसरातील अनेक गावांचे पाटील। कोयना भागातील लोकांसाठी झिजणारे कार्य करणारे राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विजयनगरला आले आणि त्यांनी काँग्रेसचे कार्य सुरू केले। स्वर्गीय प्रेमलताई चव्हाण काकी यांचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जाऊ लागले। त्यांच्याकडूनच आनंदराव पाटील नाना यांना निष्ठा, सेवा, त्यागाचे बाळकडू मिळाले। माजी प्रांताध्यक्षा स्वर्गीय खासदार प्रेमलताई चव्हाण काकी यांच्या विकासाच्या कार्याने आनंदराव पाटील प्रभावित झाले व प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली। अभूतपूर्व निष्ठेमुळे ते कराड तालुका युवक काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करू लागले। युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष झाले। काँग्रेस अनेक वादळांना तोंड देत आहे। अनेकांनी वादळाच्या भीतीने काँग्रेसकडे पाठ फिरवली, गुडघे टेकले, नाक घासले, परंतु हाडामासात काँग्रेस असलेल्या आनंदराव पाटील यांनी काँग्रेस सोडली नाही। गांधी घराणे आणि चव्हाण घराणे यांच्याशी पूर्ण निष्ठा ठेवली। आनंदराव पाटील हे कुशल संघटक, युवकांना जोडण्यात त्यांचे हे कौशल्य कामाला आले। आनंदराव पाटील यांच्या कार्याचा व कर्तव्यनिष्ठेचा परिचय जिल्ह्याला झाला। नाना या नावाने ते जिल्ह्यातील खेडोपाडी पोहोचले। मित्र कसा असावा याचा प्रत्यय युवकांना येऊ लागला। नानांच्या कार्याने आणि निष्ठेने युवक प्रभावित झाले। नाना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले। अध्यक्षपदाच्या विक्रमी कार्यकाळात युवकांना एकसंध बांधून जिल्हाभर काँग्रेसचे साम्राज्य निर्माण केले। नाना म्हणजे कोठेही ना नाही। ग्रामीण भागातील तरुण, शेतकरी, लघु उद्योजक, सर्वसामान्य माणसांची कामे आता नानांच्या माध्यमातून गतीने होऊ लागली। पक्षाने दिलेल्या आदेशांची 100% कार्यवाही होऊ लागली। मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, बेरोजगारांचे शिबिर, रक्तदान, व्यवसाय प्रशिक्षण, महिला सबलीकरण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन असे अनेक उपक्रम सुरू केले। राष्ट्रीय काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचविला, पदाचा सन्मान राखला। या कर्तव्यकर्मात झोकून देऊन काम केल्याने पक्षश्रेष्ठींनी विश्वासाने सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली। आता नानांचे कार्यक्षेत्र जिल्हाभर सुरू झाले। सभा मीटिंग यांना ऊत आला। नाना अध्यक्ष झाल्याचा अभिमान जिल्ह्यातील तरुणांना होताच। त्यांच्या रूपाने प्रेरणा मिळाल्याने तरुण समाजसेवा पक्षवृद्धीसाठी बाहेर पडले आणि पाहता पाहता अवघा सातारा जिल्हा नानांच्या कार्यकर्ते। मी एक भाग्यवान स्वतःला समजतो की त्याच दिवशी माझा 1955 साली 19 सप्टेंबर रोजी जन्म झाला आणि योगायोगानं तो दोन्ही सण मला वाढदिवस आणि महाराजांची जयंतीचा साजरा करतो। ज्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपला एक स्वतःचा एक ठसा उमटलेला आहे, अशा शिवाजी महाराजांना वंदन करून आज ज्या काश्मीरमधील पुलवामामधील शहीद झालेल्या जवानांना मी आदरांजली व्यक्त करतो आणि आजचा जो निधी आमचा सर्वांनी एकत्र करू तो त्यांच्या कुटुंबियासाठी मी तो सुपूर्त शासनाकडे करणार आहे किंवा त्या कुटुंबियांना देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करण्याचा निर्णय
जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि सर्व सेलच्या वतीनं असा निर्णय सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा वंदन करतो. धन्यवाद. त्यांच्या कार्याच्या श्रीमंतीमुळे ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले. आता फक्त काँग्रेस आणि काँग्रेसच विचार या ध्येयाने प्रेरित होऊन विकास कामात त्यांनी सिंहाचा वाटा उचलण्यास सुरुवात केली. केंद्रात पृथ्वीराज चव्हाण मंत्री असल्याचे पाठबळ त्यांच्याकडे होते. सुदैव असे की त्यांच्या पक्षासाठीचे योगदान व विकासाचे राजकारण यामुळे ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. कार्याला सत्तेचे बळ मिळाले आणि नानामुळे विक्रमी निधी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात आला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे आनंदराव पाटील हे उजवे हात, निष्ठावंत कार्यकर्ते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि नानांच्या कार्याला गती आली. गेल्या 50-60 वर्षात जे घडले नव्हते ते घडले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आला याचे श्रेय पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर आनंदराव पाटील नाना यांच्याकडेही जाते. दुष्काळग्रस्तांसाठी विकास कामे, अनेक वर्षे रखडलेल्या योजना, दूरगामी विकास प्रकल्पासाठी प्रचंड निधी जिल्ह्यात आला. कराड शहरात अनेक प्रकल्प आणि कामे पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून आणून शहराच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न आमदार आनंदराव पाटील नाना यांनी केला. कराड तालुक्यात प्रत्येक गावचे प्रश्न सोडवण्याबरोबर तेथील विकास कामांसाठी निधी मिळवून देण्याचे काम सतत सुरू आहे. आमदार आनंदराव पाटील नाना हे 24 तास काम करणारा काँग्रेसचा पाईक. त्यांची निष्ठा, श्रम, त्याग आणि संघटन कार्याची दखल घेऊन विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आपणच आमदार झाल्याचा आनंद झाला. आमचे प्रश्न निश्चित सोडतील असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना आहे. अशी कार्यकर्त्यांमध्ये एक निष्ठा निर्माण झाली. अडचणी घेऊन प्रत्येकाने नानांच्या समोर उभे राहावे. नानाघरचे कार्य समजून ती अडचण सोडविणारच अशी विरोधी गटातील पक्षातील लोकांचे ते आधारवड झाले. एवढेच काय, नानांसारखा मित्र नाही असे जिल्हाभर म्हटले जाते. ते त्यांच्या स्वभावामुळे. माननीय पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. आनंदराव पाटलांच्या कार्याला आता राज्यभर वाटा मिळाला. राज्यातील कोणीही येऊ त्यांचे प्रश्न माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. बाबांनी आपल्या जिल्ह्याला विकासाचा सिंहाचा वाटा दिला. नानांचे कार्यही जोडीला होते. मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचा विकास झाला. खडकावर बसलेल्या धरणग्रस्त गावांचे आज खरंच विजयनगर झाले आहे. त्या गावाने परिस्थितीवर विजय मिळवला आहे. याला कारण नानाच. माननीय आमदार पाटलांच्या फंडातून जिल्हाभर अनेक विकास योजना झाल्या आहेत. तर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा योग्य तो सन्मान राखला आणि वरिष्ठांच्या आदेशाने इतर कार्यकर्त्यांना प्रेमाने आता संधी दिली आहे. धरणग्रस्त आनंदराव ते आमदार आनंदराव हा प्रवास निष्ठेचा व अमृतमंगलाचा आहे. धरणग्रस्त आनंदराव ते आमदार आनंदराव हा प्रवास निष्ठेच्या अमृताचा आहे. कर्म आणि ध्येयनिष्ठेचा आहे. त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. कौटुंबिक पाठबळ आणि जिल्ह्यातील लाखो कार्यकर्त्यांच्या सहकार्याने ते यशवंत, कीर्तिवंत होतील असा विश्वास आहे. त्यांनी वाढदिवस साजरा न करता काश्मीर येथील पुलवामा येथील अतिरेक्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना त्या वाढदिवसाचा खर्च देण्याचे त्यांनी जाहीर केले. अशा थोर व्यक्तिमत्वास मानाचा मुजरा.
आहोत हा मनोदय सर्व कार्यकर्त्यांनी मान्य आमदार पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. थँक्यू. 30 फेब्रुवारी माननीय आमदार आनंदराव पाटील यांचा वाढदिवस हा अतिशय साधेपणाने साजरा करायचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी आणि माननीय आमदार आनंदराव पाटील यांनी घेतलेला आहे. आज जे पुलगावमध्ये जे भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे 42 जवान शहीद झाले, या जवान शहीद झाल्यानंतर वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचं ठरलं. तर येणाऱ्या कार्यकर्त्याला सर्वांना आवाहन केलं की पुष्पगुच्छ शाल न आणता या जवानांना शहीदांना आपण पेटी ठेवलेली आहे, मदत पेटी, त्यामध्ये आपण ती रक्कम टाकून आपण त्या जवानांना बहाल करणार आहोत हा मनोदय सर्व कार्यकर्त्यांनी मान्य आमदार पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. थँक्यू.